आता मी तर माझ्या भावाला करमणार नाही, माझ्या बहिणीला करमणार नाही, आमच्या घरात कोणालाच करमणार नाही. नमस्कार, मी साक्षी. आजचा ब्लॉग मी असा चालू केला, असंच मी फिरते. कारण मला थोड्याच वेळात जायचंय नाशिकला. म्हणजे आता माझं कॉलेज सुरू झालंय. इतकं वाईट वाटतंय पण ऑप्शन नाही आता जायला तर लागणारच आहे. कारण खूप दिवस म्हणजे 8 दिवस झाले कॉलेज सुरू होऊन, पण स्टार्टिंगला काही जास्त कोणी जात नाही म्हणून मी तर गेलेच नव्हते. त्याच्यामुळं आता उद्यापासून तर जावंच लागणार आहे. ऑप्शन नाहीये. त्याच्यामुळं आता मी जाणार आहे. पण मला लय वाईट वाटतंय, की एवढे दिवस थांबले, एवढे दिवस फिरले, मस्त मोकळ्या हवेत राहिले. आता परत जायचं, उठायचं, कॉलेजला जायचं, तेच आपलं स्वतःचं बनवायचं, खायचं, कॉलेजला अभ्यास करायचा, परत इथं राहायचं. म्हणजे बघा इथं आमचं मागं घर आहे. एवढ्या असं घर सोडून जायचं म्हटल्यावरती ते असं नको वाटतं, पण काही पर्याय नाही. काही नाही, मी शनिवार रविवार येत राहते. म्हणजे कधी कधी नाही यायला भेटत, पण मी येत जाईल. कारण मी व्हिडिओ पण काढत असते ना, आणि मला यावं लागतं. असं मला आवडतं इकडं गावाकडं राहायला, असं मोकळं मोकळं. शहरात नको वाटतं मला, पण काय ऑप्शन नाही आपल्याला, तिथे राहावंच लागणार आहे. त्याच्यामुळं आता मी बघा, मागं अशी मोकळी हवा आहे, आणि आता या सगळं सोडून जायचं जरा नको वाटतंय, लय वाईट वाटतंय, रडायला येते, पण ऑप्शन नाही, काही नाही. आता आवरून तर जावंच लागणार आहे. तुम्ही कुठे शिकता काय, तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला पण असं माझ्यासारखं गावाकडून शहरात कॉलेजला जायला लागतं का, ते पण कॉमेंट करून नक्की सांगा. म्हणजे हे फक्त शेतकऱ्याच्या मुलांनाच माहिती असतं. गावाकडे राहायचं, मग परत ते कॉलेज उघडलं का कॉलेजला जायचं, परत 2 दिवसाची सुट्टी भेटली का परत नाशिकवरून शहरातून आपल्या गावाकडे यायचं. तेवढं सोपं नसतं. पण चला, आता सवय झाली. आता काय 2 वर्ष असेच काढले, अजून 2 वर्ष बाकी आहे. ते पण 2 वर्ष असेच बोलता बोलता जातील. म्हणजे शिक्षण पण सोपं नाही राहिलं. जसं नंबर लागेल तसं राहतं. आता कमी मार्क्स पडले किंवा जास्त मार्क्स पडले, त्यावरती कॉलेज राहतं. पण असं होतं, इथं होतं तर अशी लय हौस होती, की बाहेर जायचं, बाहेर जायचं. आणि बाहेर गेल्यावर असं वाटतं, इथं राहिलेलं चांगलं होतं. मग कशासाठी बाहेर गेलो आपण? पण ऑप्शन नाही. बाहेर गेलं, बाहेरचं जग पण समजतं, नॉलेज पण येतं. असं इथं राहून म्हणजे बाहेर माणसं पण समजतात. शहरातले लोक कसे आहे, काय, आपण कसं आहे, काय, आपलं सगळ्याला आपलं कंपॅरिझन बरोबर समजतं, की कुठं बेटर आहे, कुठं. आता मला तिकडे जाऊन चांगले लोक समजले. तिकडे खूप बेकार लोक आहे, खूप बेकार लोक असतात. आणि अनुभव आला असेल, लय बेकार लोक आहे तिकडं. म्हणजे बेकार म्हणजे लय डेंजर आहे असे. आपण किती चांगलं राहिलं तरी समोरचा तसं त्या हेतूने नसतो. आणि आपल्या गावाकडे कसे सगळे चांगले लोक राहतात, सगळे चांगल्या याचे राहतात, एकदम माणुसकीने आपुलकीने एकमेकांशी बोलतात. आपण तिथं असं राहतं, आपण एका चांगल्या वेळी बोलायला गेलो ते दुसऱ्या वेळी घेता. म्हणजे आपण चांगलं जरी समोरच्याशी बोललो तरी समोरच्याच्या मनात वाईट राहतात. तिथं आपल्या गावाकडे असं कसं आहे, की भरपूर भरपूर लोक आहे असे, जे की आपल्या तोंडावरती भेटले तरी असं मनापासून चांगलं बोलते. पण तिथं असं अजिबात नाही. तिथं आपलं एकटं एकटं राहावं लागतं. मला जास्त कोणाशी बोलता नाही येत, म्हणून मी तर एकटीच राहते. एकटी अशी जास्त नाही मला मैत्री करता येत. इकडं आमचा डाळिंबाचा बाग आहे. आता मी हे सगळं किती दिवसानंतर पाहिलं, मला असं माहिती. बाय चान्स असं वाटतंय मला, मी लवकर 8 दिवसात मी इकडे गावाकडं, असं कसला व्हिडिओ असला ना मला, मी येत जाते गावाकडं. आणि तेवढंच भारी वाटतं. आता असं झालंय, लवकर म्हणजे मला जायचंय आता 2-3 वाजता. असं वाटतं जाऊच नाही, पण ऑप्शन नाही, त्याच्यासाठी जावं तर लागणार आहे. म्हणजे कसं राहतं ना, की शिकण्यासाठी आपल्याला बाहेर पडावंच लागतं. म्हणजे बाहेर पडलं तरी चांगलंच आहे तेवढंच. बाहेर ज्ञान पण भेटतं आपल्याला. चांगल्या गोष्टी घेण्यासारख्या खूप आहे. वाईट गोष्टी पण खूप आहे, पण वाईट गोष्टींकडे आपण लक्ष नाही द्यायचं. चांगल्या गोष्टी खूप आहे, चांगल्या गोष्टी शिकायच्या. मी तर एवढंच करते. चांगलं मला खूप अनुभवायला भेटले बाहेर राहून. म्हणजे कोण कसं, कोणाशी कसं वागलं पाहिजे, सगळं समजलं बाहेर राहून. आणि मी तर एकटीच राहते, जास्त कोणाशी बोलत नाही. त्याच्यामुळं एकटं एकटं राहून एकटं कसं राहायचं हे पण मी बाहेर जाऊन शिकले. नाही तरी आता मी एकटी इकडं वावरात फिरते. थोड्या वेळाने मला मग बॅग पॅक करावं लागेल आणि जावं लागेल. अजून माझी मम्मी बाहेर गेली आहे, आणि ती पण येईल थोड्या वेळात. मग माझं आवरीने आता बघ, मी असेच फिरत फिरता आमच्या बागाकडे आले होते, बोलता बोलता ब्लॉग करता करता. आणि मी 2-3 व्हिडिओ पण शूट केले. आणि बघ इथं आमचं अशी इथं पाण्याची टाकी आहे. ही गायींसाठी पाण्याची टाकी केली. इकडं पण गाई आहे. आणि इकडं पाऊस सारखा कंटिन्यू चालू राहतो. म्हणजे येतो जातो, येतो जातो. मग इथे किती चिखल झालाय. म्हणजे सारखा पाऊस येतो जातो. कधी अचानक ऊन पडतं, परत पाऊस येतो. ऊन पडलं होतं, मी चालले म्हटलं जावं वावरात, मस्त लगेच पाऊस आला. एवढा पाऊस. असं पावसाने काय चालवलंय, कोणते किती ऋतू बदलतोय काय माहिती. अचानक इतकं ऊन पडलं. तुम्ही बघा तिकडे त्या साईडला ऊन पडले असं. आधी इथं पण असं वाटतंय ऊन पडले, परत इथं थोड्या वेळात लगेच पाऊस येईल. बघा हे आमचं घर आहे. आता या घरातून जाऊन एका छोट्याशा खोलीत राहावं लागेल, एवढ्या मोठ्या मोकळ्या वातावरणातून. पण पर्याय नाही आता.
घरी म्हणजे मला एवढं वाईट वाटतंय ना, असं वाटतं जाऊच नाही म्हणून. आता मी तर माझ्या भावाला करमणार नाही, माझ्या बहिणीला करमणार नाही, आमच्या घरात कोणालाच करमणार नाही. माझा भाऊ तर माझा भाऊ पण रडतो, पण तो असं दाखवीत नाही की त्याला रडायला येतंय म्हणून. तो प्रत्येक टाईमला रडतो. माझी बहीण आम्ही मिनिटाला एवढं भांडतो. आम्ही कधी-कधी ठरवतो सोबत व्हिडिओ काढायला गेलो, लगेच आमचं भांडणं होतात. असं आमचं इतकं आम्ही लय भांडतो. आता मी गेल्यावर तिला बी करमणार नाही. मलाच कसं करमल काय माहिती आता. काही नाही 1-2 दिवस जातील ॲडजस्ट व्हायला. बाकी करमवून घे, ऑप्शन नाही. काय आणि मी आता ड्रेस चेंज करून व्हिडिओ शूटला आले होते म्हणजे मला जायचंय थोड्या वेळातच. माझ्याकडे व्हिडिओ तर पाहिजे ना 8 दिवसासाठी. म्हणून मी व्हिडिओ काढायला आले होते. आणि तितक्यात पाऊस आला म्हणजे इतक्यात ऊन होतं. आता लगेच पाऊस आला. हे पावसाचं काय चाललं काही कळत नाही. म्हणजे आम्ही इतकी मेहनत करतो. तुमचं एक सबस्क्राईब करायला काय जातं. म्हणून पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी शहरात राहते. माझं अकाउंट मेंटेन ठेवण्यासाठी मला व्हिडिओ लागतात ना. म्हणून मी आधीच इकडून व्हिडिओ शूट करून घेऊन जाते आणि तिकडून अपलोड करते. म्हणजे माझं कॉलेज पण करते मी, हे पण करते. फक्त लोकांना तिकडचं नाही जास्त टाकत. लोकांना वाटतं मी कॉलेज नाही करत, पण मी कॉलेज करते. तर नमस्कार मित्रांनो, हा माझ्या दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे. त्यात मी ही क्लिप ॲड करते कारण मी काल व्लॉग बनवला होता की मी जाणार आहे म्हणून नाशिकला. म्हणजे माझी बॅग पॅक झाली होती, सगळं झालं होतं. पण अचानक एवढा पाऊस आला की मला जाताच नाही आलं. म्हणजे मी निघाले होते 2 वाजता जाणार होते, तर 2 वाजेपर्यंत पाऊस नव्हता. पण 2 वाजेनंतर इतका इतका प्रचंड पाऊस आला. डायरेक्ट कंटिन्यू इतका जोरात पाऊस चालू होता. आमचे कडे पण व्हायला लागले होते. पण पाऊसच थांबत नव्हता. मग मी म्हटले चला. अय्यो. तर नमस्कार मित्रांनो, आता मी ब्लॉग बनवत होते. म्हणजे मी तुम्हाला सांगतच होते. तितक्यात आमच्या इकडचे गावातले दादा होता, तो आला. आणि तर त्याची बायको तो बोलला त्याची बायको माझ्या बहिणीची खूप मोठी फॅन आहे. तर त्या दादाने माझ्यासोबत फोटो घेतला कारण इथे मीच आहे म्हणून. त्याच्या बायकोला आम्हाला भेटायची लई इच्छा आहे म्हणून. खूप भारी वाटलं असं ऐकून. म्हणजे आपण करतो कशासाठी असं एकदम भारी वाटलं की नाही, कोणाला तरी आपल्याला भेटावं वाटतंय म्हणून आपण काहीतरी करतोय चांगली गोष्ट. असं तुम्ही बघितलं म्हणजे मी व्हिडिओ नाही काढला, पण जाऊ द्या, या छोट्या छोट्या गोष्टीत लय मोठा आनंद राहतो. तर ते जाऊ द्या. मी तुम्हाला काय सांगत होते, तर मी आता आमच्या गीताकडे चालले. गीता नाही घरी, पण तिच्या मम्मीला भेटून येते कारण आता मला जायचं आहे. आवरून पाऊस उघडलाय. काल मी चालले होते, पण काल मला जाता नाही आलेलं आहे, पाऊस आला. मग म्हटले आता जाऊ दे, आजचे दिवस थांबूनच घेऊ. 4 वाजेपर्यंत वाट पाहिली, पण पाऊस काय गेलाच नाही. म्हणून म्हटले आज जावा, कारण कॉलेज उघडून लय दिवस झाले. आता माझं कॉलेजला जाऊन काय होईल माहीत नाही. आता कॉलेजला जावं लागेल कारण कॉलेज उघडलंय. आता काही लवकर यायला नाही भेटत तिकडं. काय भरोसा नाही माझं, मी शनिवार रविवार यायला बसले. तर मग पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि माझे असेच ब्लॉग आवडत असेल तर पटकन माझ्या चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला, लाईक अँड शेअर करायला अजिबात विसरू नका.